प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपचे आशा काशीनाथ करपे आणि अनिल भाऊ सरवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। सिन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची तयारी जोरात सुरू असून आज भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 10 मधून 2 महत्त्वपूर्ण उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आशाताई काशीनाथ करपे आणि अनिल भाऊ सरवार यांनी मोठ्या उत्साहात अर्ज सादर करून पक्ष आणि मतदारांकडून पाठिंबा मिळवण्याची तयारी दर्शविली आहे। अर्ज दाखल करताना दोन्ही उमेदवारांसोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। उमेदवारांनी आगामी निवडणुकीत प्रभागातील मूलभूत सुविधा, विकास कामे आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केलाय। सध्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणुकीची चुरस वाढली असून भाजपकडून 2 उमेदवारांची एंट्री झाल्याने स्थानिक राजकीय गणितातही बदल होण्याची शक्यता आहे। अशा स्थितीत दोघांच्या संघटित प्रयत्नांमुळे भाजपची स्थिती अधिक बळकट होण्याची शक्यता वर्तवली जाते। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून सिन्नरमधील राजकीय घडामोडी अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहे। नमस्कार, करपे मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये उभी आहे। माझी निशाणी आहे कमळ आणि जर माझे प्रभागाची जर परिस्थिती पाहिजे झाली तर तिथं अक्षरशः गटारी नाहीये, रस्त्यांचं काम झालेलं नाहीये आणि कचरा जागोजागी फेकला जातो, त्याच्यामुळे रोगराई पसरती आहे। अशी परिस्थिती आपण जर अशी परिस्थिती जर त्या वॉर्डची असेल तर आपण विचार करू शकतो की या आधीचे लोकांनी काय कामं केलेत। तर आता नवीन माणसाला तुम्ही संधी दिली पाहिजे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की नवीन माणसाला संधी द्या, जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी कामं करायची, तुमच्यासाठी विकास घडवून आणण्याची संधी आम्हाला मिळेल, जेणेकरून आम्ही तुमचे रस्त्यांचे, गटारींचे, तसेच जे पोलावरती लाईट नाहीये तिथल्या लाईटिंगची सर्वांची सोय करता येईल। धन्यवाद। येत्या 2 तारखेला सिन्नर नगर परिषदेची होऊ घातलेली जी निवडणूक आहे त्यासाठी मी भारतीय जनता पक्षातर्फे नामनिर्देशन अर्ज आज दाखल केलेला आहे। आमची निशाणी कमळ हे चिन्ह आहे। मी गेल्या अनेक वर्षापासून जो काही उपनगरीय भाग आहे सिन्नरचा त्या ठिकाणी कामं केलेले आहे। व ते कोविडच्या काळात असतील, कुठं ग्रीन जिम असेल, कुठं वार्डामध्ये रस्त्याचे कामं असतील, त्याचबरोबर कुठं पाण्याची जी काही समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे सिन्नरमध्ये, ज्यावेळेस असं काही प्रॉब्लेम येतो पाण्याचा त्यावेळेस टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, कुठे लाईट नसेल तर त्या ठिकाणी स्वखर्चातून लाईट बसवण्याचंही काम आम्ही केलेलं आहे। यापुढेही या 10 नंबर प्रभागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आदरणीय आमचे मार्गदर्शक उदय भाऊ सांगळे, त्याचबरोबर सजन भाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोसाचा निधी यापुढे उपलब्ध होईल आणि या वार्डामध्ये ज्या काही समस्या आहे, रस्ते असतील, लाईट असेल, पाणी, गटार, ओपन स्पेस खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहे, त्या ठिकाणी कचरा साचलेला आहे, अक्षरशः उकिरडे झालेले आहे। तर या सर्व समस्या लवकरात लवकर आम्ही याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे 29 उमेदवार उभे आहे आणि त्यातल्या त्यात अनिल भाऊ सरवार यांचं सामाजिक कार्य गेले आम्ही 10 वर्षापासून बघतोय। त्यांनी सामाजिक कार्यामध्ये एक कामगार शक्ती फाउंडेशन या संस्थेमध्ये त्यांनी एक NGO स्थापन केली होती, त्याच्यात आम्ही सर्व सहभागी आहे आणि त्यांच्या त्या कामाच्या माध्यमातून त्यांनी आज सिन्नर तालुक्यावर एक कामाचा छाप पाडलेली आहे। जसं देशामध्ये नरेंद्र मोदीचं कामाची दखल घेतली जाते, आज जगामध्ये दखल घेतली जाते, तसं मी म्हणतो आपल्या 10 नंबर प्रभागामध्ये अनिल भाऊ सरवार शिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून त्यांना भरघोस मताने आणि पूर्ण टीमला मी भारतीय जनता पार्टीच्या 30 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष हे जास्तीत जास्त मताने निवडून यावे ही मी आशा बाळगतो आणि धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही।